आमचा पूर्ण विश्वास आहे त्यांचं ते ऐकतील असं त्यांनी अनेक बाईटमध्ये देखील सांगितलेलं आहे गीते साहेबांनी, बरोबर ना, म्हणजे आहे तुमच्याकडनं. त्याच्यामुळं गिरीश महाजन साहेबांवरच माझी उमेदवारी अवलंबून आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे महायुतीमध्ये गिरीश महाजन साहेब हे समन्वय समितीमध्ये देखील आहेत, आमचे ज्येष्ठ मंत्री देखील आहेत आणि या बाबतीमधली सकारात्मक भूमिका स्वतः गिरीश भाऊंनी काल माझ्यासमोर घेतलेली आहे. त्याच्यामुळे गीते साहेबांशी ते चर्चा करतील, त्यांची समजूत काढतील आणि आमच्या नरेंद्र दराडे साहेबांचा विजय सुखकर करतील. गोकुळगीते असं म्हणतात साहेब, गोकुळगीते असं म्हणतात की मी भाजपमध्ये नाहीये, त्यामुळे भाजपच्या नेत्यांचं ऐकण्याचं माझा काही संबंध नाहीये आणि त्यामुळे मी ज्याचा अर्ज कायमस्वरूपी निवडून लढू असं नाही. मला असं वाटतं की आताच या सगळ्या गोष्टीवर मी बोलणं योग्य नाही, कारण एखादं माझं वाक्य उगाचच कुठंतरी काही म्हणजे त्याचा अर्थ वेगळा असायचा, अर्थ कोणीतरी वेगळा लावायचा, मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. माझा पूर्ण आणि माझ्या पक्षाचा हा गिरीश महाजन साहेबांवर विश्वास आहे आणि गिरीश महाजन साहेब आज संध्याकाळपर्यंत मार्ग काढतील आणि महायुतीचा विजय सोपा करतील अशी माझी खात्री आहे. नाही, आता एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांना काय शब्द द्यायचा काय नाही द्यायचा हे गिरीश भाऊ आणि देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब ठरवतील. आमच्याकडे तर थेट माननीय एकनाथ शिंदे साहेबच ठरवतात, त्याच्यामुळे तो शिंदे साहेबांचा अधिकार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काय करायचं हे सुनेत्रा वहिनी ठरवतील. परंतु आमच्या तिन्ही नेत्यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतलेली आहे. कुठेही गैरसमज मतदारांमध्ये असता कामा नये असं त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि महायुतीच्याच 17 उमेदवारांना महायुतीच्या मतदारांनी अजून दुसरीकडची मतं जर येणार असतील तर ती घेऊन मतदान करावं अशा पद्धतीची विनंती केलेली. नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिल्यामुळे ही नाराजी आहेत, कारण आपल्या पक्षामध्ये पण सुद्धा नाराजी दिसून येते. दुसरा उमेदवार असता तर उमेदवारी अर्ज भरायला सुद्धा नव्हते. नाही, आता सुहासांना त्या दिवशी नव्हते म्हणजे सुहासांना नाराज आहेत असं त्याला ऐका, सुहासांना तुम्ही नाशिक जिल्हा म्हणून ओळखत असाल, पण सुहास अण्णाला राजकीय मी गेली 30 वर्ष ओळखतो. त्याच्यामुळं नाराजी असली आणि नसली तरी त्यांच्या चेहऱ्यावर हास्यच असते, हे तुम्हाला माहिती आहे. पण हे जे हास्य आहे हे नाराजीचं नाही, ते स्वतः साहेबांशी आज बोलले, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांशी बोलले. मी उलट मला असं वाटलं होतं की ते नाराज असतील म्हणून मी त्यांना सांगितलं की मी घरी येतो, तर त्या व्यक्तीनं मला असं सांगितलं हे काय तुमच्या घरचं काम नाही, हे पक्षाचं काम आहे, त्याच्यामुळे तुम्ही जिथं आहे तिथं येतो. आणि आम्ही काही ठिकाणी अन्य लोकांनी जे फॉर्म भरलेले होते त्यांच्या घरी देखील जाऊन आलो. सुहास अण्णांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता. महानगरपालिकेचे उपमहापौर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामुळं आमची जी काही मतं आहेत, भाजपाची जी काही मतं आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी मतं आहेत ही महायुतीला मतदान करणारी मतं आहेत आणि त्या बाबतीत जो गीते साहेबांचा विषय आहे, गणेश गीते साहेबांचा आणि त्यांच्या बंधूंचा, हा विषय लवकरात लवकर गिरीश महाजन साहेब सोडवतील हा ठाम विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. कारण गिरीश महाजन साहेबांच्या सांगण्यावरून मी नक्की फॉर्म मागे घेऊ शकतो असे अनेक बाईट त्यांचे आम्ही ऐकलेले आहेत. एवढे तुल्यबळ उमेदवार तुमच्याकडे असताना विषय जो सुरू होता, काय नेमका क्रायटेरिया लावण्यात आला उमेदवारी फायनल करताना तुमच्याकडून? नाही, पहिली गोष्ट अशी आहे की शिवसेना हा असा एक पक्ष आहे की तिथे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तो क्रायटेरिया काय होता, कशा पद्धतीचा होता, याच्यापेक्षा पक्षाच्या प्रमुखांचा आदेश झालेला आहे, पक्षाच्या मुख्य नेत्यांचा आदेश झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून, मी देखील संपर्क मंत्री इथला असल्यामुळं साहेबांना शब्द दिलाय की आम्ही सगळे एकत्र आहोत, चिंता करण्याची काय आवश्यकता नाही. इतर काही उमेदवारांची भेट घेतली, मात्र गणेश गीते यांची तुम्ही भेट घेणं अपेक्षित होतं. तर गणेश गीतेंची बघा, गणेश गीतेंची नक्की भेट मी घेईन. गणेश गीते आता जर नाशिकमध्ये आले असतील तर मी नक्की भेट घेईन, पण माझी जी माहिती अशी आहे की गणेश गीते काल रात्रीपासून मुंबईला आहेत. तुम्ही येणार म्हणूनच गेलेत. आता मी सांगितलं की गिरीश महाजन साहेबांनी त्यांना बोलवून घेतलं, गिरीश महाजन साहेबांनी मुख्यमंत्री मोदयांकडे त्यांना घेऊन गेले होते, ही इथपर्यंत मला माहिती आहे. पण त्याच्या पुढे जाऊन मी सांगितलं की गणेश गीते साहेबांच्या बाबतीत मी बोलण्यापेक्षा त्यांनी स्पष्ट तुमच्यामार्फत बाईट दिलेलं आहे की गिरीश महाजन साहेब जे सांगतील ते मी करणार आहे. त्याच्यामुळे गिरीश महाजन साहेब समन्वय समितीचे सदस्य आहेत, आमचे ज्येष्ठ नेते आहेत महायुतीतले. त्याच्यामुळे गिरीश महाजन साहेब महायुतीच्या संदर्भातला हा जो निर्णय आहे त्यांचा अर्ज मागे घ्यायचा हा पुढाकार घेऊन घेतील हा विश्वास आम्हाला शिवसेनेच्या सगळ्या मंडळींना आहे. साहेब अशीही आता चर्चा आहे सुरू की
शिंदेच्या सेनेला रोखण्यासाठी भाजपने बंडखोर उतरवले आणि त्या बंडखोरांना ठाकरेंची शिवसेना मदत करते. जवळपास 50 मतं नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेचे त्यांनी उमेदवार दिला नाही. एक छुपी युती. त्यामुळे आपण असं का उलटं म्हणायचं नाही की नरेंद्र दराडेंसाठी युबीटीनं उमेदवार दिला नाही? संजय राऊतांनी स्पष्ट सांगितलं ते काय? की आमचा पहिला शत्रू हे एक शिंदे सेना आहे. पहिल्यांदा फोर्स आहे तुमच्याकडे असं. आपली ही पत्रकार परिषद मुंबईची आणि नाशिकची आपण गेली 3.5-4 वर्ष बघतोय. ती फक्त शिंदे साहेबांवर आणि आमच्या शिवसेनेवर टीका करणं एवढीच असते. त्याच्यामुळे त्यांनी काय बोलले ह्याच्यावर जास्त चर्चा करण्यापेक्षा गिरीश महाजन साहेबांनी पुढाकार घेऊन गीतेंचा अर्ज मागं जाईल त्यावेळी सगळ्या गोष्टी थांबतील. आणि म्हणून ते काय बोलले त्यांचं उत्तर द्यायला मी पत्रकार परिषद घेतलेली नाही. माझं म्हणणं असं आहे की शिवसेनेची मतं, भारतीय जनता पक्षाची मतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मतं ही सगळी एकत्र केली तर आमचा विजय हा 2/3 मेजॉरिटीनं होतो. आणि त्याच्यासाठी स्वतः गिरीश भाऊ पुढाकार घेतील, भुजबळ साहेब पुढाकार घेतील आणि शिवसेनेचे आमचे सगळे एकत्र राहतील हा मला विश्वास आहे. पण या येवल्याच्या सगळ्या-